अर्बन लँड सीलिंग ॲक्ट देशामधनं गेला, जायला कधीच हवा होता, पण ज्या राज्यातनं शेवटचा गेला ते राज्य महाराष्ट्र आहे. पहिलं हवं होतं, शेवटचं राज्य महाराष्ट्र आहे. आणि जाताना सुद्धा गेला तो सुखासुखी नाही गेला. केंद्र सरकारने शेवटी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं की आता जर ULC तुम्ही चालू ठेवलात तर केंद्राचं 25,000 कोटी रुपयांचं अनुदान आम्ही देऊ नाही शकणार. नुसत्या मुंबईच्या विकासाला गरज आहे 25,000 कोटींची, म्हणून ULC काढलं. ULCनी एकाही गोरगरिबाचं भलं केलेलं नाही. ULCनी अंडरवर्ल्डचं भलं केलं, ULCनी बिल्डर्सचं भलं केलं, अर्थातच राजकीय पुढारी आणि हे ज्या आदर्शमध्ये ज्या प्रकारच्या अधिकाऱ्यांची नावं येतात त्यांची दुकानं चालली. सामान्य जनतेचं अजिबात ULCनी भलं केलं नाही. आपण पहिले असायला हवं होतं. व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशनची पद्धत आली, व्हॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशन. महाराष्ट्र पहिला हवा होता आणणारा, महाराष्ट्र शेवटच्यांमधला आहे. अगदी शेवटचा नाही आहे, पण शेवटच्यांमध्ये जो महाराष्ट्रामुळे आधी महाराष्ट्राने करायला हवं होतं की ही शास्त्रशुद्ध. महाराष्ट्राचे टॅक्सचे रेट्स विचित्र होते, युनिफॉर्म नव्हते. साधं जर वाहनांचं घ्यायचं झालं तर त्यावरचा जो सेल्स टॅक्स असतो तो गोव्यात वेगळा, इकडे दादरा नगर हवेलीमध्ये वेगळा. महाराष्ट्रातला आवाच्या सवा काहीच्या काही होता. तर लोक जायची गोवा किंवा दादरा नगर हवेलीत, गाडी फक्त रजिस्टर करायची, वापरायची महाराष्ट्रात. पण लॉस जो आहे ट्रेजरीला तो महाराष्ट्राचा होता. तर एक युनिफॉर्म सेल्स टॅक्स नावाचं तत्व आहे. 15 वर्ष चालू होतं चर्चा. कधीच करायला हवं होतं की आसपासच्या राज्यांचे त्यानुसारचे करा. केले नाहीत महाराष्ट्राने. पुढे केंद्राचा निर्णय, तो पण वर्ल्ड बँक आणि IMFच्या दबावाखाली आहे. दबावाखाली म्हणजे तो चुकीचा असं नाही, निर्णय बरोबरच आहे. तर कररचना अधिक शास्त्रशुद्ध पायावर करा, याचं नाव व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशन. महाराष्ट्राने पाय फरफटत नाईलाज म्हणून आणि करताना शेवटच्यातले काही म्हणून केलं, मग व्हॅट आलं. आपण जागतिकीकरणाचा रस्ता स्वीकारल्यावर 91 सालापासूनचं सूत्र आहे की सर्व प्रकारची अनुदानं, सबसिड्या बंद करा. तर मग देशामध्ये ज्या राज्य किंवा केंद्राच्या पातळीला वेगवेगळ्या एकाधिकार खरेदी योजना चालू होत्या त्या क्रमाक्रमाने बंद पडत गेल्या. प्रथम केंद्राने, कारण एकाधिकार खरेदी म्हणजे सबसिडी आहे, अनुदान आहे, त्याच्यात बंद झाल्या. केंद्राने आधी बंद केल्या. केंद्राने राज्यांना एकाधिकार खरेदी योजनांच्या बद्दलची जी सबसिडी आहे ती देणं बंद केलं. मुदत देऊन केलं, एकदम नाही, मुदत देऊन केलं. मग एक टप्पा असा आला की केंद्राने राज्यांना सांगितलं की आता तुम्हाला जर राज्यामध्ये कुठली एकाधिकार खरेदी योजना चालू ठेवायची असेल तुमच्या उत्पन्नावर करा, त्याला केंद्राचं अनुदान मिळणार नाही. तर देशामधल्या सर्वच्या सर्व राज्यांच्या मधल्या सर्वच्या सर्व एकाधिकार खरेदी योजना बंद झाल्या. शेवटची बंद करणारा हे आपला उज्ज्वल महाराष्ट्र राज्य. आणि आत्ता 1.5 वर्षापूर्वी कापूस एकाधिकार खरेदी योजना महाराष्ट्र राज्याने फायनली बंद केली. कधीच करा, कधी म्हणजे ह्याच्या 10 वर्ष आधी करायला हवी होती. नुसत्या कापूस एकाधिकार खरेदी योजनेचा महाराष्ट्रावर पडणारा बोजा सुमारे 3,000 कोटींचा होता अनुदान. आणि आपल्याला इथे बसून कदाचित वाटेल की त्यामध्ये विदर्भातल्या कापसाच्या शेतकऱ्याचं भलं आहे. कापूस एकाधिकारमध्ये विदर्भातल्या कापसाच्या शेतकऱ्याचं अजिबात भलं नाही. अनेक मध्यस्थांचं भलं आहे. कापूस महामंडळाचं भलं आहे, महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं भलं आहे. ते पैसे खात होते, शेतकऱ्याला लुटत होते. कापूस गोदामांच्या मध्ये ठेवल्यानंतर त्याचा इन्शुरन्स असायचा आणि मग कापूस पेटवून द्यायचा एक दिवशी. त्यामुळे हिशोब जळून गेले. मग म्हणायला मोकळे की 50 टन कापूस जळून गेला असेल, पण आता रेकॉर्डवर दाखवायचं 100 टन कापूस जळून गेला. मधले 50 टन यांच्या घरांमध्ये, स्विस बँकांच्या मध्ये किंवा दुबईला. विदर्भातल्या कापसाच्या शेतकऱ्याला मिळणारा भाव एकाधिकार खालचा सुद्धा हा बाजारभावाच्या सिरियसली खाली असायचा. त्याचा परिणाम विदर्भातला शेतकरी सीमा ओलांडून मध्य प्रदेशामध्ये कापूस द्यायला बघायचा. कायद्याची बंदी. पण कायद्याची बंदी म्हणजे सरकारी यंत्रणेची रोजगार हमी योजना असते. त्यामुळे विदर्भातली सीमा ओलांडून पलीकडे मध्य प्रदेशामध्ये भाव चालू 2200 रुपये गाठीला कापसाच्या, आणि महाराष्ट्राची कापूस एकाधिकार खरेदी योजना म्हणते 1600 रुपये. शेतकऱ्याचा तोटा आहे. तो शेतकरी म्हणतो कायदा विदा सगळा गेला फुलीफुलीत. तो आपल्या बैलगाडी किंवा ट्रकमध्ये कापूस घालतो सीमा ओलांडून पलीकडे. सीमेवर कापूस पणन महामंडळाचे किंवा हे स्टेट एक्साईजचे वगैरे ऑफिसर त्यांना चिरीमिरी दिली की काम भागतं. तो भ्रष्टाचार.
कारण एका गाठोडी मागे एक जी कापसाची 2200च्या जागी 1600, मला पर गाठोडं 600 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत, त्यातले 5-50 रुपये तुझ्या तोंडावर फेकतो. कापूस एकाधिकारमध्ये शेतकऱ्याचं सुद्धा भलं नव्हतं, महाराष्ट्राचाही तोटा होता, पण महाराष्ट्राने तो बोजात चालू ठेवला. आत्ता 1.5 वर्षापूर्वी धोरण बदललं आणि आता ज्याचं नाव आहे आधारभूत, किमान आधारभूत किंमत. म्हणजे आता कापसाच्या शेतकऱ्यावर सक्ती नाही, पण जर तुला वाटलं की मला सरकार जास्ती चांगला भाव देत आहे तर तू सरकारला आणून दे, तू जेवढी देशील तेवढा घेतो. आता सक्ती नाही. त्याचा होणारा परिणाम आहे की कापसाच्या शेतकऱ्याला खुल्या बाजारात मिळणारा भाव कसा आपण सरकारने जो आधारभूत सांगितला त्याच्यावर जातो. किमान वेतनाच्या कायद्यासारखंच आहे. रोजगार हमी योजनेवर मजुराला जो वेतन मिळतं त्याच्यासारखंच आहे की किमान तेवढं वेतन असल्यामुळे अन्यत्र खाजगी कोणाला त्याला कामावर लावायचं असेल तर त्याच्यापेक्षा जास्ती द्यावंच लागतं. तर कापसाच्या शेतकऱ्याला बिझनेस समजतोच. सरकारने जर जाहीर केला 1800 रुपये भाव आणि खाजगी टेक्स्टाईल मिल मालक म्हणायला लागला मी तुला 1400 देतो, तर कापसाचा शेतकरी त्याला म्हणेल मग ते तुझ्याच पाशी ठेव, मी सरकारला देतो. तर मी तुम्हाला आता फक्त 2 आकडे ठेवतोय शेजारी शेजारी. किमान आधारभूत सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या बजेटमधली शेवटची तरतूद कापूस एकाधिकारला केलेला खर्च 1598 कोटी रुपये आणि आधारभूत आली चालू वर्षी 3.5 कोटी आहे. शासनाचा खर्च 3.5 कोटी आहे. 1598 कोटी बापाचा माल लोकांच्या करामधनच गोळा केलेला तो कुठे? आणि जे धोरण 10 वर्षापूर्वीच बदलायला हवं होतं ते आत्ता बदललं. शेवटी पुन्हा ते केंद्राच्या दबावाखाली बदललं. हे पण सांगतो कितीतरी बाबतीत या पद्धतीने महाराष्ट्र मागे. या प्रकारच्या उदाहरणांमधलं तूर्त शेवटचं म्हणतोय ते माहितीच्या हक्काचं उदाहरण आहे. हा तुमचा माझा जागृत महाराष्ट्र हवा होता, पहिला राज्य की जो देशाला मार्ग दाखवून देतोय. माहितीचा अधिकार आला पाहिजे. माहितीचा अधिकार हे राज्यघटनेतला मूलभूत हक्क आहे. हा सुप्रीम कोर्टाचा निकाल 1982 सालातला आहे. तो पुण्याबद्दलचा आहे. 82 सालात आलेला निकाल पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विरुद्ध बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS ही केस आहे. केसमध्ये वेळ नाही घालवत. निकाल 82 सालातला आहे. 82 सालात सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी केस लॉ नुसार सांगितलं की जनतेला माहितीचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे. राज्यघटनेचं आर्टिकल 19(1)(ब) जी सप्त स्वातंत्र्य, जी पुढे 6 स्वातंत्र्य झाली, पण त्यातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो मुद्दा आहे, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे माहितीच्या हक्काशिवाय नागरिकाला अंमलातच आणता येणार नाही. सबब माहितीचा हक्क हा इनबिल्ट आहे, अनुस्यूत आहे, असा 82 सालचा निकाल आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विरुद्ध BNHS कधीच करायला होतं महाराष्ट्र शासनाने, नाही केलं. आंदोलनं करावी लागली. मी प्रशासनात राहून पण आवाज उठवला, बाहेर पण आवाज उठवला. पण प्रशासकीय सर्क्युलर काढणारं पहिलं राज्य ठरलं मध्य प्रदेश. आणि माहितीच्या अधिकाराचा प्रत्यक्ष कायदा करणारं पहिलं राज्य, ती 2 आहेत एका वेळी, राजस्थान आणि गोवा. महाराष्ट्राने केव्हा केला? हे आंदोलनं उपोषणं अमुक. पण आंदोलनं उपोषणांमुळे नाही केलेला. महाराष्ट्र शासनाला वर्ल्ड बँकेकडनं जे कर्ज लागू होतं, तर वर्ल्ड बँकेने घातलेली कंडिशन होती की तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा केल्याशिवाय कर्ज रिलीज नाही करता येणार आहे. मग महाराष्ट्राने केला कायदा. तरी हे सांगतोय की महाराष्ट्राने केलेला कायदा एक हाताने दिल्यासारखं दाखवायचं, 10 हाताने काढून घ्यायचं, असा बकवास बुलशिट कायदा होता. पण मग राज्यकर्ते, महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या दुर्दैवाने केंद्राचा झाला तो 13 ऑक्टोबर 2005 ला झाला. तो एकदा केंद्राचा झाला म्हटल्यावर राज्याचा सुपरसीड होतो, म्हणून केंद्राचा लागू आहे. तरी त्या माहितीच्या अधिकाराच्या दैना आपण पाहतोच. जर काही कारणामुळे आपल्यापाशी कमी वेळ असता आणि मला ज्याची खंत आहे आणि महाराष्ट्राचं लांछन सांगायचं एकच, तर मी तुमच्याशी नंदलाल प्रकरणाबद्दल बोललो असतो. वरिष्ठ IAS अधिकारी, निवृत्तीनंतर ते झाले राज्याचे निवडणूक आयुक्त. हे लक्षात घेऊयात की ते पद प्रशासकीय नाही आहे, घटनात्मक आहे, कॉन्स्टिट्यूशनल आहे. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली 1992. त्याच्या आधी देशाला एकच निवडणूक आयोग असायचा आणि सरकारने म्हणजे केंद्र सरकारने शेषन यांना अडचणीत आणायला दुसरे निवडणूक आयुक्त नेमेपर्यंत तरी एकच निवडणूक आयुक्त असायचा, चीफ इलेक्शन कमिशनर, आर्टिकल 324 राज्यघटनेचं. पण मग 92 साली झाली 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. त्यानुसार
ग्रामीण भागातल्या पंचायत राज यंत्रणा आणि शहरी भागातल्या नगरपालिका यंत्रणा यांच्यामध्ये अनेक सुधारणा आल्या. महिलांसाठी 1/3 राखीव जागा वगैरे. त्या घटना दुरुस्तीमध्ये आहे की आर्टिकल 324 नुसार जसं देशाचा निवडणूक आयोग आहे तसा आता प्रत्येक राज्याचाही निवडणूक आयोग पाहिजे. म्हणजे त्याच्या आधी राज्याचा निवडणूक असायचा प्रशासकीय व्यवस्था, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, आता झाली कॉन्स्टिट्यूशनल. म्हणजे निवडणूक आयुक्त या नात्याने नंदलाल सरकारचे नोकर नाहीत, स्वतंत्र आहेत, ऑटोनॉमस आहेत. ते कॉन्स्टिट्यूशनल पद आहे. भांडण उद्भवलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेऊन झाल्या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने. राज्यकर्ता किंवा राजकारण्यांचं मत होतं की तुम्ही एकदा जनरल बॉडीची निवडणूक घेतलीत, तुमचं काम संपलं आयोगाचं. आता त्या बॉडीच्या अंतर्गत ज्या निवडणुका होतात, म्हणजे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडला जातो, वेगवेगळ्या कमिट्या आहेत त्या निवडल्या जातात, तर ते काम आहे आता आमचं, म्हणजे त्या बॉडीचं. तर नंदलाल यांनी भूमिका घेतली की नाही, जिल्हा परिषदेच्या ज्या अंतर्गत इलेक्शन्स आहेत ते पण काम माझंच. पिसाळलं सरकार. पिसाळलं कारण निवडणूक आयोग निवडणुका घेत असल्यामुळे यांच्या दुकानांवर परिणाम होतात, देवघेवीवर परिणाम होतात. त्यांची अपेक्षा होती की आता निदान अंतर्गत तरी निवडणुकांमध्ये जे देवघेव आपल्याला करायची ते करता येईल. तर हे पुन्हा उरावर बसायला लागले. सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये पत्रव्यवहार झाला. नंदलाल यांनी बोट ठेवलं की 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये क्लिअर शब्द आहेत की पंचायत राज व्यवस्थेच्या सर्व निवडणुका, सर्व 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 खलास. भांडण. मग सरकारने नंदलाल यांना समन्स काढलं. ते त्यांनी उत्तर दिलं, त्याच्यावर सही अंडर सेक्रेटरीचे कायम असते. कुठलाही सरकारचा आदेश किंवा सूचना पाहिली तर त्याच्यावर सही स्वतः सेक्रेटरीची नसते. अगदी माननीय राज्यपाल यांच्या संमतीने सही अंडर सेक्रेटरीची असते. पण आपल्या राज्यकर्त्यांनी त्याचा इश्यू केला की तुम्ही स्वतः नाही पाठवलं, तुमची नाही सही. हे राज्यकारभार करतायत का? हे स्वतः यांच्या सह्यांना कळतं का की फायनली जो प्रशासकीय आदेश इश्यू केला जातो तो अंडर सेक्रेटरीच्या सहीने केला जातो. तर त्याचा इश्यू केला आणि मग फायनली घटना. तर मला नीट तपशील त्याचं माहिती आहे. हे नंदलाल साहेब पण सकाळी नरिमन मरीन ड्राईव्हवर चालायला जातात मोठ्या फुटपाथवर, आणि आपले सभापती त्यावेळेला होते बाबासाहेब कुपेकर, कोल्हापूर भागातले. सकाळी भेटले, क्रॉस झाले एकमेकाला, हसून बोलले एकमेकाशी, त्याचा अद्वा नाहीत करत. तर बाबासाहेब कुपेकरांनी नंदलालना सांगितलं की तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, हे जो मुद्दा चालू आपण यथावकाश मार्गी लावू. नंदलाल ऑफिसात जाऊन बसले. ते मंत्रालयाची जी मुख्य बिल्डिंग आहे त्याच्या समोरच्या काहीतरी 14व्या का 15व्या मजल्यावर आहे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचं ऑफिसात बसले. ठीक आहे. 4:45 वाजता डायरेक्ट एक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यांना अरेस्ट करायलाच, अरेस्ट, राज्याच्या निवडणूक आयोगाला अटक. कारण तो दाऊद आहे, तो अजमल कसाबचा सासरा आहे बहुधा. महाराष्ट्र सरकारने केलेलं पुण्यकर्म काय की अख्ख्या भारतासमोर एक नवा आदर्श उभा केला की आम्ही निवडणूक आयुक्तालाच अटक करून दाखवतो. त्याच्यात थोडा आधी परवेज मुशर्रफ पाकिस्तानमधल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला करत होता अटक. म्हणजे महाराष्ट्राचा नुसता बिहार करून नाही यांचं समाधान झालं, महाराष्ट्राचा पाकिस्तान बनवण्याचीच तयारी सर्वार्थाने त्यांची चालू झाली. खरोखर मी त्या दिवसांमध्ये विचार करत होतो की कितीही टोकाचे मतभेद असते तर यशवंतराव चव्हाणांनी हे केलं असतं का कधी? माझं म्हणणं जन्मात केलं नसतं. तेही राजकीय पुढारीच होते. त्यांच्या काळात झाले ना खूप जणांशी मतभेद. मी म्हणतोय त्यांनी राजकीय धागेदोरे ओढाताण करून काहीतरी आवश्यक तेही केले असते क्षणभर, पण जाऊन राज्याच्या निवडणूक आयुक्तालाच अटक. विधानसभेने एकमुखाने ठराव संमत करून हे हक्कभंग म्हणतात प्रस्ताव, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेजेसची व्याख्याच नाही आहे. आमदार खासदारांना विशेष अधिकार म्हणजे नेमके काय ह्याची कुठेही व्याख्या नाही. विदर्भामध्ये आपले एक मंत्री महोदय एका रेस्ट हाऊसवर गेले राहायला रात्रीच्या वेळी, आणि तिथं जो शिपाई होता त्याला म्हणले माझं अंग रगडून दे. जे बोललं जात आहे तसंच असावं अशीच आपण अपेक्षा बाळगूयात. कलम 377चा फायदा घेण्याचा प्रयत्न नसेल असं गृहीत धरू आपण. तो शिपाई म्हणला साहेब मी नाही करणार आहे. त्या शिपायाविरुद्ध ह्या मंत्र्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला की मध्यरात्री रेस्ट हाऊसवर यांना मसाज करून देणं हा यांचा हक्क आहे. एक दुसरा मंत्री
रात्रीच्या वेळी गिरगाव चौपाटीवर फिरायला गेला एकटाच. कशाला गेला मला नाही माहिती. तर 12 वाजून चालले होते. ते गिरगाव चौपाटीवर मालिश करणारे असतात, ते चालले होते घरी. प्यासा अनेकात माझा सर्वात लाडका चित्रपट, सर जो तेरा चक्राए या दिल डुबा जाए है आजा प्यारे पास हमारे काहे घबराए, ते तेलवाली मालिशचं गाणं आहे. आणि अर्थात जॉनी वॉकर एक उत्तम कॉमेडियन असल्यामुळे त्यांनी ते सादर पण मस्त आहे. दिग्दर्शक गुरुदत्त. त्याचा एक मालिशवाला परत चालला होता. हे मंत्र्यांनी त्याला अडवला, मला मालिश करून दे. तो म्हणला वेळ झाली, 12 वाजून गेलेत, मला जायचंय. तो म्हणला तू काय जाण्याचं टेन्शन घेऊ नको, पोलीस आले तर मी काय ते बघतो. तर तो म्हणला साहेब प्रश्न पोलिसचाही नाहीये, मला पण जायचं, घरी पोरबाळ वाट बघतात, तुमच्या नसतील, मला माझ्या घरी आहेत. तर हा म्हणला तुला मी कोण आहे माहितीये का, तुझ्याकडे बघून घेईन, मी मंत्री आहे. तो तेलवालीस म्हणला ए ते मंत्री बिंत्री काय असेल, त्यांनी केलं नाही. या मंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी विधानसभेत गिरगाव चौपाटीवरच्या तेल मालिश माल्याबद्दल हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. तसा पुढे नंदलाल यांच्या विरुद्ध आला की शासनाने पाचारण करून सुद्धा तुम्ही येत नाही आहात याबद्दल. यांनी दिलेली आहेत बरं का उत्तरं सगळी. विधानसभेने एकमताने ठराव संमत केला. आणि खरोखर हा डॅम्बिसपणा आहे की 4:45ला संमत करायचा. सकाळी बाबासाहेब कुपेकरांनी सांगायचं की काय टेन्शन घेऊ नका, मिटवू आपण सगळं, म्हणून ऑफिसात काम करतायत, पत्ता पण नाही यांना. संमत झाल्याच्या 3ऱ्या मिनिटाला असिस्टंट कमिशनर अटक करायला तिथं हजर. एवढी तत्परता गुंडांना अटक करताना पण दाखवत नाहीत. घटनात्मक व्यवस्थेवरचा जो राज्याचा अधिकारी त्याला तुम्ही अटक करताय. नंदलाल म्हणत होते मला निदान डबा घेऊ द्यात, ते काही गुन्हेगार नाहीत. घरनं माझे रात्रीचे साधे घालण्याचे जे तेही त्यांना करू दिलं गेलं नाही. आणि आर्थर रोड जेलमध्ये महाराष्ट्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, जो अधिकारी शासनात असताना सुद्धा स्वच्छ आणि उत्तम होता, त्याला पुण्यकर्म करून दाखवलं. महाराष्ट्र सरकारने त्याला अटक करण्याचं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, ते म्हणाले विधानसभेने ठराव 7 दिवसांचा केला होता. 7 दिवस तुरुंगात. मी माझे मुख्यमंत्र्याचे अधिकार वापरून 2 दिवस केलं की राज्याचा निवडणूक आयुक्त 7 दिवस तुरुंगात असणं बरोबर नाही, 2 दिवसात असणं बरोबर आहे काय. मग विलासराव देशमुख म्हणाले की करण्यामध्ये आम्हालाही आनंद नाही, पण त्यांनी सार्वभौम सभागृहाचा अपमान केलेला आहे. मी त्यावेळेला प्रॉमिस दिलेलं आहे की विलासराव देशमुखांना कॉन्स्टिट्यूशन शिकायचे असेल तर चाणक्य मंडळमध्ये फुकट माझ्या तासांना बसायची परवानगी देतो. राज्याचं सभागृह सार्वभौम नाही. इनफॅक्ट देशाचं सुद्धा सभागृह म्हणजे लोकसभा सार्वभौम नाही. लोकसभा निदान सार्वभौम सदृश आहे, पण विधानसभा तर सार्वभौम पण नाही. हे वकील आहेत, विलासराव देशमुख वकील आहेत, पुण्यातच शिकलेत. लॉ कॉलेजची ज्या याद्या निघतात टॉप 10 पैकी असतं 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या नंबरवर ILS लॉ कॉलेज, त्याच्यातले वकील आहेत. विसरले बहुधा ते राजकारणात वावरून. ते राज्याच्या विधानसभेला म्हणतात सार्वभौम सभागृहाचा अपमान केला म्हणून. सभागृह पण सार्वभौम नाही आहे, तो अपमान पण नाही. माझा मित्र आवाज नाहीच आहे, फार मोठा, छोटाच आहे, पण मी सार्वजनिक जीवनातही त्यावेळेला मांडलेलं आहे की बेसिकली विधानसभेला घटनात्मक यंत्रणेवर जो व्यक्ती बसलाय त्याच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव करण्याचा अधिकारच आहे का नाही ह्याचीच चिकित्सा झाली पाहिजे. काळीमा आहे ह्या महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या जीवनातला. पण या सर्व जीवनामध्ये आपल्यासमोर उज्ज्वल आहे असं काही सांगायचं झालं तरी खूप आहे. पण माझं म्हणणं आहे की त्यामध्ये मराठी साहित्याची वाटचाल हे एक महाराष्ट्राचं उज्ज्वल किनार आहे. मुळामध्ये मराठी भाषा कधी सरकारी आश्रयाने फारशी वाढलेली नाही. मराठी भाषेला सरकारी आश्रय केव्हा होता? यादव साम्राज्याच्या काळात होता, शिवाजी महाराजांनी दिला. पण या दोनांच्या मध्ये कुठं मराठी भाषा असेल? मराठी भाषा जगली, टिकली, वाढली, बहुजन समाजाची, सर्वसामान्यांची बनली. ती काय राज्य सरकारमुळे नाही बनली, ती ज्ञानोबा तुकोबांच्यामुळे बनली. एकनाथांची एक छान ओळ आहे. एकनाथ म्हणाले की संस्कृत ही देववाणी आहे, म्हणजे संस्कृत देवापासून झाली. तर नाथ म्हणाले की संस्कृत देवापासून झाली तर मराठी काय चोरापासून झाली काय? आणि या सगळ्या संतांनी सुद्धा केलेलं कार्य, त्यांनी निर्माण केलेलं विविध प्रकारचं काव्य, पोथ्या आणि पार वाघ्या मुरळी, गणगौरव, गणगवळण इथपासून ते सगळे जे आपले कला वैविध्य आहे प्रचंड आणि टॅलेंट आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे पश्चिमेच्या आक्रमणासमोर वाकायचे आणि ह्याची आपल्याला वेळ येत नाही. पण मराठी साहित्य हे निश्चितपणे आपल्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जीवनाची एक तेजस्वी किनार आहे. फक्त असं म्हणल्यानंतर हे सांगितलंच पाहिजे
की आजच्या तारखेला ते खरोखर जागतिक पातळीचं असं म्हणता येईल का? तर खरी वस्तूच ती, खोटा अभिमान बाळगण्याचं काही कारण नाही की आजच्या तारखेला नाही जागतिक पातळीचं. पातळी असामान्य आहे, मराठी साहित्य निश्चित, पण जागतिक पातळी तर मग म्हणलं पाहिजे की नाही अजून गाठायच्या. आपल्या साहित्यामध्ये जे जागतिक पातळीचं आहे असं सांगायचं झालं तर मी निश्चित अभ्यासानंतर सांगतोय की दोन गोष्टी आपल्या निश्चित जागतिक दर्जाच्या आहेत. त्या म्हणजे एक मराठी कथा आणि मराठी काव्य. आजही जागतिक दर्जाचं आहे. पण हे वाक्य कादंबरीबद्दल नाही बोलतायत. अलीकडे बोललं गेलं ते स्वतः कादंबरी लिहिणाऱ्या कोणाला तरी पसंत नाही. मी रायगडचा कलेक्टर असताना कोकण मराठी साहित्य परिषदेचं 3रं वार्षिक संमेलन अलिबागच्या जवळ भरणार होतं. तेथे जरा साहित्यिकांची माझी आहे वैयक्तिक दोस्ती वगैरे, त्यामुळे त्यांनी, आणि मला वाटतं की मी काय लेखक बिखक आहे, कोणी हल्ली वाचत नसले तरी पूर्वी कविता झाल्या, तर मला कोकण मराठी साहित्य संमेलनाने त्या संमेलनाचा स्वागताध्यक्ष केलं. त्याचे अध्यक्ष होते श्रीना पेंडसे. आणि उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी श्रीना पेंडसे म्हणाले की मराठीमध्ये जागतिक दर्जाची कादंबरी नाही. मी पण नाराज झालो. कलेक्टर असल्यामुळे व्यासपीठावर होतो, पण मी नाराज झालो की असं एकदम अख्ख्या मराठी साहित्याला फाडकन ते वाजवून जात आहेत. आणि बरं कोण ऑफ ऑलचं कोण? श्रीना पेंडसे. श्रीना पेंडसे स्वतः जागतिक दर्जाचे साहित्यिक आहेत. त्यांची रथचक्रपासून तुंबाडचे खोतपर्यंत पाहिली तर कादंबऱ्या प्रसंगी प्रक्षोभक आहेत, काळाला सुसंगत नसलेल्या मध्यवर्ती कल्पनांबद्दलच्या लिहिल्या आहेत, भयंकर परखडपणे लिहिल्या आहेत. पण साहित्याचा दर्जा असामान्य आहे. रथचक्र ही माझ्या मते नोबेल पारितोषिकाच्या योग्यतेची कादंबरी आहे. अशा खूप आहेत मराठीत कादंबऱ्या, अपवाद आहेत. मराठीतलं कादंबरी वाङ्मय जागतिक पातळीचं आहे असं म्हणता येईल काचं? दुर्दैवाने उत्तर आहे नाही म्हणता येणार. काही कादंबऱ्या निवडून सांगता येतील, पण कथा आणि कविता मात्र. माझं मन विचार करत राहतं की असं कशामुळे असेल. कारण की कथा हा जो फॉर्म आहे साहित्याचा, त्याचा अर्थ आहे एक मध्यवर्ती कल्पना, बहुधा एकच मुख्य पात्र, त्याच्याविषयी जे घडत जातं ते मांडलं जातं, आणि असं उलगडत गेलेल्या सरळ धाग्यासारखी मांडली जाते. म्हणून साहित्यातला तो फॉर्म कथा, आम्हाला ते जमतं. काव्य स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, असा तो एक लख्ख क्षण येतो आणि तो त्या काही किमान ओळींच्या मध्ये येऊन जातो, जमतं आम्हाला. पण कादंबरी चा पट मोठा असावा लागतो, पात्र अनेक असावी लागतात, एकाहून जास्ती मुख्य पात्र असावी लागतात, ती पण डेव्हलप होतात. काळ बदलतो, पात्र बदलतात, स्वभाव बदलतात, करत करत सगळ्या समाजाचा पट कादंबरी समोर मांडला जातो. पानांवरनं नाही ठरत ही किती पाणी येते. कादंबरी हा जो साहित्य प्रकार आहे त्यासाठी मुळात हवी आहे जीवनाकडे बघण्याची एक सर्वसमावेशक दृष्टी आणि असा महाप्रचंड जीवनानुभव आधी, मग कादंबरी बहरेल. तो आपल्याकडे नाही. आपल्या साहित्यिक कलात्मक सौंदर्य दृष्टीला चातुर्वर्ण्याचा शाप आहे. तेव्हा रेघा आखायच्या, कोणी कोणत्या परिघात खेळायचं ते ठरायचं. त्यामुळे कथा मग ती आम्हाला जमते कारण एका व्यक्तीचं असं मांडायचं. पण अशा अनेक व्यक्ती, अनेक कथानकं, ती अनेक एकत्र गुंफलेली दुनियेतल्या सर्वात महानपैकी एक कादंबरी, पण महानातली, बहुधा टॉप 1-2तलीच म्हणीन मी, तर एकच म्हणीन, पण ते मला मान्य की ते माझं वैयक्तिक मत आहे. महाभारत. व्यासोच्छिष्टम जगत सर्व म्हणजे महाभारतात पाहत मराठीमध्ये कशी निर्माण होणार? आधी तो जीवनाचा ठाव घेणारा, बेरड आणि बेदरकार असा सर्वव्यापक जीवनानुभव हवा, मग तो शब्दात मांडण्याची ताकद हवी. पण जी चातुर्वर्ण्यानी घडवलेली दृष्टी, कलात्मक आणि साहित्यिक सुद्धा, ही मुळे रेघा चाकते आधी. ही त्या साहित्यिक दृष्टी म्हणते. तेव्हा एक क्षण आला, तो मांडता आला. काव्य असामान्य जागतिक, नो वंडर. कथा त्या पण असामान्य आहेत, नो वंडर. पण मग कादंबरी नावाचा वाङ्मय प्रकार, आणि तरी आदरपूर्वक म्हणतोय की ते जे जागतिक दर्जाचं आहे हे कमी जास्तीपणासाठी नाही किंवा परत एक साहित्यिक चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करावी म्हणून नाही, फॅक्ट, वस्तुस्थितीचं वाक्य म्हणून. ते म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये मराठी साहित्य हे कारकुनी किंवा प्राध्यापकी व्हॅन्टेज पॉईंटवरनं तयार झालेलं साहित्य. एक जे जीवनाचं परत भव्य दर्शन पाहिजे, धोकेही त्याच्यात पत्करले, अचिव्हमेंट्स पण मोठ्या आहेत, ते जीवन मांडण्याचा मग प्रयत्न चालू आहे. तर मी शब्द परत वापरतोय की ह्याच्यात मी उच्च नीच ते करता नाही म्हणतोय,
पण सरकार दरबारी कुठेतरी नीट नोकरी करतात, 10 ते 6 अमुक पण इंटरेस्ट आहे, ते कथा लिहितात. त्यांना जीवन कोणतं दिसतंय? आणि प्राध्यापकी त्यांना जीवन कोणतं दिसतंय? नाव न सांगता सांगतो की एक थोर विचारवंत साहित्यिक होऊन गेले, महान आहेत ते, उत्तम समीक्षक पण होऊन गेले. त्यांच्या एका लेखामध्ये कोकण कड्याचा उल्लेख होता. आता तो भयंकर प्रकारे कोकण कडा असा अफाट, विशेषतः हरिश्चंद्रगडवर जर गेलं 3500 फूट असा आत वळत जाणारा, टेरिफिक आहे, डोळ्याचं पारणं फिटेल असा आहे. तर ह्या कथालेखक, कवी आणि समीक्षकांनी दिलेली कुठली तरी उपमा की अमुक अमुक गोष्ट इतकी अफाट आहे की कोकण कडा पण फिका पडेल. मी त्यांचं भरपूर वाचत होतो म्हणून मित्रांसमवेत आम्ही गप्पा मारायला त्यांच्यापाशी पोहोचलो आणि सहज म्हणलं की हे लख्ख वाक्य आहे, असं विजेसारखं कडाडणारं वाक्य आहे. तर तुम्ही कधी पाहिला कोकण कडा? तर ते म्हणले मी पाहिला नाही. सह्याद्रीवर स.अ. जोगळेकर यांचं 1923 मध्ये मूळ प्रकाशित झालेलं एक पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे, त्याच्यात कोकण कड्याचं वर्णन आहे, ते वाचून मी हे लिहिलं. आम्ही जर पुस्तकात जीवन पाहत असलो आणि व्यवहार प्रत्यक्ष जीवनातल्या वास्तवाचा अनुभव घेत कसं साहित्य उंची गाठणार आहे? मी पुढचं सांगतोय ते उदाहरण एका जागतिक दर्जाच्या लेखकाचं आहे, सांगून सांगतो. त्यांना मी भेटलो, केलेलो आहे, त्यांचं भरपूर वाचलेलं आहे. तरी पण मी जी त्यांची कथा उचलणार आहे सांगायला, लेखक विद्याधर पुंडलिक हे जागतिक दर्जाचे, ते निश्चित कथा लेखक. पण त्यांची एक कथा आहे, एक LDC लोअर डिव्हिजन क्लार्क, पत्नी, मुलं, प्राणपणाने त्यांना नीट वाढवायचा आणि चांगले संस्कारणाचे सगळे प्रयत्न करते. पण हाताशी 4 पैसे नाहीत गाठीला कधी, त्यामुळे मजा केली, ऐश केली, महाबळेश्वरला गेले, असं जमतच नाही कधी. खूप दिवस पैसे साठवून ठरवतात, साठवले असे पै की आता महाबळेश्वरला जायचं, हॉटेल बुक करून राहायचं आणि 3 दिवस पोराबाळांसमवेत मजा करायची. जातात, नेमके त्या दिवसापासून महाबळेश्वरमध्ये प्रचंड पाऊस आणि धुकं. ह्यांना धड खोलीच्या बाहेर पण पडता येत नाही. करत करत त्यांचा निघण्याचा वेळ येते तरी पाऊस चालूच आणि गच्च धुकं. हे काळजीत आहेत. आयुष्यात एकदा मिळणारी संधी परत आपल्याला कधी येता पण येणार नाही. पुंडलिकांची लेखणी कथा अंगावर काटा आणते अशी आहे. त्या दारिद्र्य आणि वंचनेचं जे चित्र त्यांनी मांडलेलं आहे त्यांनी, त्यामुळे पोरं कुठेतरी तरी बाहेर आहेत, आतमध्ये पत्नी आणि हा पती बोलतायत की आता काय करायचं. तर ती पत्नी हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून ठेवते नवऱ्यासमोर की हे देऊ पैसे काही पण आपल्या पोरांना 4 सुखाचे, कारण त्या सोन्यापेक्षा मुलांना होणारा आनंद आपल्याला जास्ती महत्त्वाचा आहे, तर आपण हे विकू. माझ्या अंगावर आलेला आहे कथा वाचताना या काटा. पण तो काटा थांबला त्या क्षणी जाणवलं की अरे धुक्यामध्येच पडकी बाहेर, मुसळधार पावसामध्ये जा भिजून चिंब, त्याच्या घरात काय बसलाय तू, जा वेण्णा लेकच्या काठी आणि त्या रौद्र स्वरूपाचं दर्शन घे. आणि वेण्णा लेकच्या काठी मुसळधार चिंब भिजत असताना खा कणीस. पण नको, पाऊस पडतोय, धुका आहे, आत्ता बाहेर नको पडायला. पण हाच जीवनानुभव कथांच्या मधनं व्यक्त होणार ना. तर जो भव्य पट आणि आहे तो कसा होणार व्यक्त? मला तर वाटत आलं की हे आपल्या खेळांमध्ये सुद्धा दिसतं. कबड्डी, आट्यापाट्या, लंगडी, खो खो, भारतीय खेळांचं मीही भक्तच आहे, खेळलेलो पण भरपूर आहे, अनादराने नाही सांगतोय. पण सगळीकडे ठरलेल्या रेघा आणि नियम म्हणजे तू इकडं शिवलास तर आऊट, ते क्रॉस केलं नाहीस तर आऊट, हे क्रॉस केलंस की तुला बोनस पॉईंट, सगळं चातुर्वर्णच आहे. जगभरच्या प्रवासात मला दिसतं की समजा फुटबॉल घ्या, क्रिकेट घ्या, एक त्याला ग्रँजर आहे, खेळांना भव्यत्व आहे, नियमांची गुंतागुंत कमी आहे. हा चेंडू घे, हे तुम्ही 11 तुम्ही 11 खेळा. फार तर फार ऑफसाईड वगैरे सगळ्यात गुंतागुंतीचा कोणता, तो ऑफसाईड. दंगली आणि रुनीने हंपारच्या थोबाडात ठेवून द्यावी अशी काय की ते ऑफसाईडच्या नियमांची याची. आमच्या खेळांच्या मध्ये सुद्धा ती व्यक्त होते. कलेची जगत पास, संगीत आपलं, मी भक्त आहे भारतीय शास्त्रीय संगीताचा, कळत काही नाही त्यातलं, पण भक्त आहे, भावतो. पण भारतीय संगीताचं जे सर्वात बेसिक गायडिंग प्रिन्सिपल आहे त्याचं नाव आहे मेलडी. एक मुख्य संगीत, एक मुख्य कलाकार, बाकीचे असले तर साथ करणारे. हा तबला वाजव, तू तंबोरा धर, तू पेटी वाजव, कोणीतरी नाही त्यांच्या मुख्य जो आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारे शिष्य असले तर मागे थांब, मधनं मधनं काही ताना घे, पण गाणारा एक. मेलडी. पाश्चिमात्य संगीताचं मूळ सूत्र आहे हार्मनी, म्हणजे एकाच वेळी
गायकांसहित अनेक वाद्य की ज्यांना समान स्थान आहे त्यांच्या मेळामधून वाद्य वृंद फुलून येतो, हे हार्मोनीचं प्रिन्सिपल आहे. आमच्या समाजव्यवस्था, संस्था, संघटना, चळवळी यांच्यामध्ये मग ते होतं का व्यक्त? कोणतरी एक लीडर. आमच्या टीममध्ये एकावेळी एक सचिन, मग एक सचिन तेंडुलकर, एकावेळी एक सुनील गावस्कर, मग एक सचिन तेंडुलकर. गावस्कर आऊट झाला की भारताचे 5 विकेट, विश्वनाथ आऊट झाला की उरलेले 5. बाकीचे क्रिकेटच्या नियमानुसार परस्पर पॅव्हेलियनला मध्ये बसायची परवानगी नसल्यामुळे स्टंपपर्यंत येतात आणि लवकरात लवकर परत जाण्याची घाई करतात. चित्र आत्ता बदलायला लागले, त्याला मी भारताच्या बदलाचंच चित्र म्हणतो की सचिन ग्रेटच, पण आता आपली टीम एकट्या सचिनवर अवलंबून नाही. आत्ताची पोरं सचिन आऊट झाला म्हणून बिचकत नाहीत. नुसता लक्ष्मण नाही, तो कोणी, तो धोनी असू द्या, तो हरभजन असू द्या. एकटा आता आपण हा देश गप्प बसून ऐकून घेत नाही. ऑस्ट्रेलियन्सनी जास्ती शहाणपणा केला. हरभजन ग्लोव्ज काढत त्याच्या अंगावर चाल करून जातो आणि तो उच्चारतो तो शब्द मंकी नसतो, ती पंजाबी मधली मराठीच्या तोडीस तोड एक मस्त शिवी आहे ती असते. तेव्हा हा भारत देश ऐकून नाही घेत. नवा तरुण जागतिक स्पर्धेला सज्ज झालेला आहे, पण आपल्याला हे सांस्कृतिक विश्लेषणात लक्षात घ्यायला हवंय की चातुर्वर्ण्याच्या पलीकडे जाणे, वर उठणे, माणसाकडे माणूस म्हणून पाहणे आणि तुझा जन्म काय आणि तुझ्या कातडीचा रंग काय ह्याचं नाही, म्हणजे हेही संस्कृतीची ताकद लक्षात घेऊन नवं घडवणे आहे. नुसतेच आम्ही इतिहासात रमून पडलो, भूतकाळात नाही काय घडणार. पण म्हणून जर सगळे शिव्याच द्यायला लागलो की आमचं सगळं वाईटच आहे, सगळं अमुकाचे सगळे, तरी नाही घडणार आहे. सगळा वारसा लक्षात घ्यायला हवाय. आणि संगीत जर आत्ता मेलडी प्रिन्सिपलवर असेल तर मेलडी जाऊ न देता हार्मोनीचं प्रिन्सिपल आणलं पाहिजे, म्हणजे खरं म्हणजे रहमानचं संगीत आहे. फ्युजन म्युझिक म्हणून जे सध्या अनेक प्रयोग होतात, नौशादनी दिलेलं संगीत आहे का, असं खूप बाबूजींचं, सुधीर फडकेंच्या संगीतातले नवे नवे प्रयोग आहेत. जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये आम्ही नव्या प्रयोगांचा आग्रह धरला पाहिजे. आणि भारतीय विचार परंपरा, मराठीपणा सगळा तर आत्मसात करूच करू, पण त्यांनी बांधले नाही जाणार, त्यांनी मर्यादित नाही राहणार. खुल्या नजरेने सगळी दुनिया पाहू आणि खरोखर हा एक सांस्कृतिक कॉन्फिडन्स दाखवून देऊ की उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकून द्यावे. ते उत्कट भव्य घेणे म्हणजे सिंथेसिस करता येण्याची क्षमता आहे. म्हणजे भूतकाळाने बांधलंही जायचं नाही, पण भूतकाळ सोडूनही द्यायचा नाही, पण परंपरांमध्ये बांधून नाही पडायचं. आणि पाश्चिमात्यांचं घ्यायचं सर, पाश्चिमात्यच काय उद्या जपानकडनं काही घ्यावंसं वाटलं तर घ्यायचंय. जपाननी बौद्ध धर्म आपल्याकडनं घेतला, ध्यान शिकले, आपण विसरलो, मग आता त्याला आपण झेन नावाने आलं. विश्वाची एकात्मता हे तुमचं माझं जेनेटिक कोड आहेच. ती घेऊन भारताकरता काम करणे हा आपल्या जेनेटिक कोडचा दुसरा धागा आहे. म्हणून नव्या हिंदवी स्वराज्याच्या कामाला तर लागायचंच आहे, पण त्याची सूत्र आहेत सिंथेसिसमध्ये. आणि मग मला तर वाटलं 1-2-4 अगदी साध्या बाबी सांगतो. मला तर वाटतं 2-4 पण आता नकोच म्हणत, मी एक बाब म्हणतोय. आपण साधे एकमेकांशी नीट बोलायला लागलो हसून तर निम्म सामाजिक परिवर्तन होईल. निम्म्या दोनांचे एकमेकाला कापण्यामध्ये चाललेली शक्ती. आणि हा समोरचा माझा जातवाला आहे का, माझ्या बिराद कळेपर्यंत धड बोलताच येत नाही आम्हाला. बाकी इंग्लिशची गुलामी. आम्ही लहानपणापासून एक कविता पाठ केली, मस्त ऐकत आलो, आधी आनंद वाटला. भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा. वसंत बापटांची कविता आहे. पुढे पुढे विचार करायला लागल्यावर जरा मला प्रश्न पडायला लागला की वसंत बापटांना तसं म्हणायचं नाहीये हे माहिती आहे, आणि पुढे त्यांच्याशी तर बोलता आलं आणि खुलासा माहितीच आहे, ते म्हणाले सुद्धा, पण ध्वनीत होणारा अर्थ आहे की अमुक म्हणजे काहीतरी जागतिक. इंग्लिश, मनांची गुलामी आमच्या, इंग्लिश. ओके, एनी बुलशिट स्पोकन इन इंग्लिश साऊंड्स प्रोफाउंड, अँड एनी प्रोफाउंड थिंग स्पोकन इन मराठी साऊंड्स बुलशिट. आणि आमच्या मेंदूची गुलामी आहे. इंग्लिशमध्ये येड्यासारखं काहीतरी बोलत असेल, ते इंग्लिश पण धड बोलत नसेल, पण मी चाणक्यात सुद्धा पाहिलं आहे. अनेकदा फाउंडेशन कोर्समध्ये वक्तृत्व शिकवलं जातं, कोणतरी पोरगा येऊन किंवा इंग्लिशमध्ये बोलायला लागला, सगळा वर्ग तोंडात मुसळ कोंबल्यासारखा असा बसून राहतो. मनाचीच आहे गुलामी की इंग्लिश म्हणजे जागतिक, हिंदी म्हणजे अखिल भारतीय, मराठी म्हणजे प्रादेशिक.
वसंत बापटांच्या कवितेतली ओळ आहे, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला. आनंद आहे, पण ख्रिस्त बुद्धच विश्वाचे शास्ते, तुकया नाही होय विश्वाचा शास्ता. तुकया पण जगद्गुरु आहे की का? त्यांनी मराठीत अभंग लिहिले म्हणून तो माझा. ख्रिस्त बुद्ध विश्वाचे. आमचं जे अस्मिता भान आहे हे प्रदेशापुरतं मर्यादित न राहता उभ्या विश्वाला गवसणी घालेल. मी स्वतःला ओळखून जे क्षेत्र निवडीन त्या क्षेत्रामध्ये जागतिक उंची गाठायची उमेद बाळगेन आणि जे सामाजिक राजकीय परिवर्तन व्हायला पाहिजे सर्व त्याच्यासाठी काम करू तर करूच, पण पहिली सुरुवात करेन माझ्या स्वतःपासून. दुनियेला नुसती नाही अक्कल शिकवणार ज्या मूल्यांबद्दल बोलतो ती आम्ही आमच्या प्राणपणाने जीवनात आणायचा प्रयत्न करू, त्यांच्यापासून परिवर्तन चालू होणार. मग उद्या महाराष्ट्र आणि परवा देश बदलल्याशिवाय राहणार नाही. सगळे मिळून आता त्या कामाला लागूयात अशी विनंती करतो.